बातमीपत्रात आता पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्याप्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पार्थ आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते। पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला। यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते। महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील लोकही अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते। काल रात्री उशिरा बारामतीत लोक येऊ लागले। सकाळी अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली। समर्थक दुचाकी, ट्रॅक्टर ट्रॉली आणि बसेसमधून आले। अंत्ययात्रा 1 ते 2 किलोमीटरपर्यंत पसरली। महाराष्ट्र पोलीस दलातर्फे हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवारांना अखेरची मानवंदना देण्यात आली। बारामती येथे बुधवारी सकाळी 8:46 झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। त्यांच्यासोबत वैमानिक सुमित कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी यादव होते। त्यातील एकही जण वाचू शकला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या लेअरजेट 45 विमान अपघाताच्या तपासाला वेग आला असून दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधून काढण्यात तपास यंत्रणांना यश आले। बुधवारी सायंकाळी 6:30 वाजता एअरपोर्ट अथॉरिटी, पोलीस फॉरेन्सिक पथक, DGCA आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांच्या विशेष टीमने घटनास्थळी दाखल होत तांत्रिक तपास सुरू केला। फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असलेला ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून त्यातून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हा भीषण अपघात बुधवारी सकाळी सुमारे 8:45 घडला। दिल्ली स्थित VSR व्हेंचर्स कंपनीद्वारे चालवले जाणारे लेअरजेट 45 विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करत असताना धावपट्टीच्या बऱ्याच आधी कोसळलं। या दुर्घटनेत 66 वर्षीय अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक सहाय्यक तसंच कॉकपिटमधील दोन्ही वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचा जागीच मृत्यू झाला। अजित पवार मुंबईहून सकाळी 8 वाजता निघाले होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत 4 प्रचार सभांना संबोधित करण्याचा त्यांचा कार्यक्रम होता। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार विमानाने सकाळी 8:18 बारामती विमानतळाशी संपर्क साधला होता। त्यावेळी वैमानिकांना हवामानाची माहिती देण्यात आली आणि लँडिंग पायलटच्या निर्णयावर करण्याचा सल्ला देण्यात आला। वैमानिकांनी वाऱ्याची दिशा आणि दृश्यमानतेबाबत विचारणा केली असता दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर विमानाने रनवे 11वर अंतिम उतरण्याची माहिती दिली। मात्र काही क्षणातच धावपट्टी दिसत नसल्याचं सांगत गो अराउंड करण्याचा निर्णय घेतला। सुप्रीम कोर्टाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमांवर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या यांच्या खंडपीठाने म्हटलं की यातील तरतुदी अस्पष्ट आहेत आणि त्यांचा गैरवापर होऊ शकतो। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नियमांचा मसुदा पुन्हा तयार करण्याचे निर्देश दिले। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केंद्राला विचारलं, आम्ही जातीविहीन समाजाच्या दिशेने किती प्रगती केली आहे, आता आपण उलट्या दिशेने जात आहोत का? कोर्टाने म्हटलं, पीडितांना न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही। आम्हाला सामान्य प्रवर्गाच्या तक्रारींशी काहीही देणं घेणं नाही। आमची चिंता ही आहे की आरक्षित समुदायांसाठी निवारण प्रणाली लागू राहिली पाहिजे। दरम्यान देशभरात सवर्ण जातीचे विद्यार्थी आणि सामान्य नागरिक युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन UGCच्या नवीन नियमांना विरोध करत आहेत। गुरुवारी दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पस बाहेर विद्यार्थ्यांनी निदर्शने केली। उत्तर प्रदेशमधील लखनौ विद्यापीठाच्या न्यू कॅम्पसमध्ये विविध विद्यार्थी संघटनांशी संबंधित विद्यार्थी घोषणाबाजी करत रस्त्यावर बसले। विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरूच आहे। घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात आहे। कानपूरमध्ये भरत शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने UGCच्या विरोधात डोके मुडवून अनोखं आंदोलन केलं। दुसरीकडे तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी UGCच्या नवीन नियमांचं समर्थन करत केंद्राचं कौतुक केलं। स्टॅलिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर लिहिलं, UGC नियम 2026 हे उशिरा उचललेलं पाऊल असलं तरी भेदभाव आणि उदासीनतेत बुडालेल्या उच्च शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने हा एक चांगला निर्णय आहे।
आता कोण भल्या पहाटे उठून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी पळणार? आता दादा इज लव आम्ही कोणाला म्हणणार, असे भावनिक शब्द सोशल मीडियावर झळकल्यानंतर अनेकांच्या काळजाला चटका बसल्याचा दावा केला जातोय. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या मुलाने ही पोस्ट शेअर केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्याचं सांगितलं जातंय. दादा पोरखे झालोत असे शब्द वापरत त्याने अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये अजित पवार यांना महाराष्ट्राचे दादा संबोधण्यात आलं असून जब तक सूरज चांद रहेगा अजित दादा आपका नाम रहेगा अशा ओळींमुळे अनेक जण भावूक झाल्याचं चित्र दिसून येते. सोशल मीडियावर ही पोस्ट वेगाने व्हायरल होत असून काहींनी या भावनांचा स्वीकार केला आहे तर काहींनी या पोस्टवरून प्रश्न उपस्थित केल्याचंही पाहायला मिळतंय. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल बारामती इथं खासगी विमानाच्या अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर बारामतीत अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटलाय. बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील एकूण 5 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होतीये. या घटनेनंतर अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात जनसागर लोटल्याचं पाहायला मिळतंय. कालपासूनच बारामतीत नागरिक, कार्यकर्ते, समर्थक आणि विविध पक्षांचे नेते दाखल होत आहेत. रस्त्यांवर गर्दी, डोळ्यात अश्रू आणि वातावरणात शोककळा दिसून येते. अनेक नागरिकांनी महाराष्ट्राने आपला एक आक्रमक नेता गमावला अशी भावना व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असतानाच भाजपकडून देण्यात आलेल्या पानभर श्रद्धांजली जाहिरातीवरून नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत जाहिराती देणं ही श्रद्धांजली नाही तर अजित पवारांवर लावलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल असा थेट हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही राऊत यांनी यावेळी स्पष्ट सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली असली तरी त्याचवेळी आरोप प्रत्यारोपांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती प्रसिद्ध केल्या. या जाहिरातींमधून अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. मात्र या जाहिरातीवरूनच आता राजकीय टीकेची धार अधिक तीव्र होताना दिसतीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या जाहिरातींवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने कमाल केली, दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या पण त्यांनी काय होणार असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते केवळ जाहिराती देऊन सहानुभूती दाखवणं हा श्रद्धांजलीचा खरा अर्थ नाही. अजित पवार याच्या जिवंतपणे त्यांच्यावर गंभीर आर्थिक आरोप करणाऱ्यांनी आता अचानक श्रद्धांजली देणं हे राजकीय दुटप्पीपणाचं लक्षण असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. अजित पवारांचा दुर्दैवी अपघात देशाला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अहमदाबादच्या भीषण विमान दुर्घटनेची आठवण करून देणारा ठरला. विशेष म्हणजे दोन्ही अपघातांमध्ये 11 नंबर हा केंद्रस्थानी आला. अहमदाबादच्या अपघातात सीट क्रमांक 11A वर बसलेला एक प्रवासी चमत्काररित्या बचावला आणि तो क्रमांक जीवनदायी ठरला. मात्र बारामतीत अजित पवारांचं विमान ज्या रनवे क्रमांक 11 उतरणार होतं तोच क्रमांक दुर्दैवी ठरला. 7 महिन्यांच्या कालावधीत देशात घडलेले हे 2 मोठे विमान अपघात नागरिकांना हादरवणारे ठरले आहेत. 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अहमदाबादहून लंडनकडे झेपावलेलं विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळलं. लाखो लिटर इंधन भरलेलं असल्यामुळे विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आणि संपूर्ण परिसर ज्वाळांनी वेढला गेला. या दुर्घटनेत फक्त एकच प्रवासी बचावला जो सीट क्रमांक 11A वर बसला होता. हा योगायोग अनेकांसाठी चमत्कार ठरला. मात्र बारामतीतील अपघात हाच 11 क्रमांक मृत्यूचा साक्षीदार ठरला. अजित पवारांना घेऊन जाणारं विमान बुधवारी सकाळी मुंबईहून उड्डाण करून बारामतीकडे निघालं होतं. हे विमान खडकाळ भूभागावर उंच बांधलेल्या टेबल टॉप रनवेवर उतरणार होतं. बारामती विमानतळावरील धावपट्टी क्रमांक 11 ही उंचीवरची असून अशा प्रकारच्या रनवेवर लँडिंग करणं अत्यंत आव्हानात्मक आणि धोकादायक मानलं जातं.
आजवर देशात घडलेल्या अनेक अपघातांमध्ये टेबल टॉप रनवे हा महत्त्वाचा घटक ठरलाय. या रनवेच्या कडेला खोल दरी आणि खड्डे असल्यामुळे थोडीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारं वक्तव्य समोर आलंय. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवळ यांनी थेट सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करत अजित पवार यांच्या पक्षात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. झिरवळ यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी बारामतीत हजारोंचा जनसागर उसळला होता. सर्वसामान्य नागरिकांकडून ते राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देताना संपूर्ण बारामती भावूक झाली होती. अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. चिता पेटवताना उपस्थितांची मनं सुन्न झाली. अंत्यसंस्काराच्या संपूर्ण विधीदरम्यान पार्थ पवार आणि जय पवार हेच प्रमुखपणे समोर उभे राहून सर्व मान्यवरांच्या भेटी घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य खाली बसून होते. त्यामुळे अनेकांच्या नजरा पार्थ आणि जय पवार यांच्यावर खिळल्या होत्या. अजित पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून हे दोघे पुढे येणार असे संकेत यातून मिळाल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते अर्थमंत्री, बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या जागा कोण भरणार, पक्षाची धुरा कोण सांभाळणार आणि सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असेल असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याने या चर्चांना अधिकच धार दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारीच एका प्रचार सभेत बोलताना नियतीचे बोलावणे आल्यावर सर्वांना जावे लागते असे भावूक विधान केलं होतं. त्यानंतर 4च दिवसात त्यांनी अकाली एक्झिट घेऊन अवघ्या महाराष्ट्राला शोकसागरात लोटलं. त्यांच्या निधनामुळे हजारो कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले असून प्रत्येकाच्या मनात आपल्या घरातीलच कुणीतरी गेल्याची भावना निर्माण झाली आहे. अजित पवार या सभेत म्हणाले होते, हे जग कायमचं राहणार नाही. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू. काळाच्या नियतीच्या पुढे बोलावणं आलं तर प्रत्येकाला जायचंच आहे. पण आपण आपल्या हयातीत काम करत असताना राजकारण हे सर्वस्व नाही. राजकारण सुरूच असतं. निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्यातून ज्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे हे पाहिलं पाहिजे. मी जनतेच्या प्रेमाच्या बळावर धडाडीनं काम करतोय. तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी आहात. तुमचं प्रेम, विश्वास ही माझी शक्ती आहे. हीच माझी सर्वात मोठी प्रेरणाही आहे. या प्रेमाच्या जोरावरच मी धावपळ करत असतो. या निवडणुकीत मी एवढी धावपळ केली की सकाळी सांगलीत जायचो, तिथे सभा करायचो. तेथून लातूरला जायचो, तिथं सभा करायचो. लातूरहून परभणी, परभणीतून अमरावती, तेथून नागपूरला जाऊन रात्री मुक्कामाला पुण्यात यायचो, असं ते म्हणाले होते. ही सभा आटपून अजित पवार लगेचच ते दुसऱ्या एका सभेला निघाले होते. त्यानंतर बुधवारी त्यांचं दुःखद निधन झालं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.